नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले मनापासून सहर्ष स्वागत करते. आनंद यादव सरांची झोंबी ही कादंबरी आपण पाहत आहोत. या कादंबरीतील पुढील कथा आज आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात. शेण काढणं, उसाला पाणी पाजणं, घराकडं दूध पोचतं करणं, कुळवडी काठी करणं आणि वरकड कामं करणं अशी कामं मला करावी लागू लागली. दिनाची संगत होतीच. त्याच्याबरोबर मी रमण्याचा प्रयत्न करी. त्याची आई त्याला 8-15 दिवसानं एखादा खाडा करून घराकडं आंघोळीला नेत असे. त्याची कापडं धुवून त्याला तेल लावून खळणा करून दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी परत आणून सोडत असे. त्या 1-2 दिवसात तो एखादा सिनेमा बघून आलेला असे. मग त्याच्या कथा तो सांगे. त्या ऐकून तो सिनेमा बघून यावं असं सारखं वाटे. त्यामुळं माझ्या आईजवळ मी पैशासाठी हट्ट करी. आई एखाद्या वेळेस एखादा आणा देई, पण एकदम 3 आणे सिनेमासाठी देऊ शकत नसे. मग मी रडे. दिन्याची आई बघ त्याला सिनेमाला पैसे देती आणि मी मळ्यातली कामं करून बी, ढोरं राखून बी मला पैसे देत नाहीस. नाहीतर मला शाळेला जाऊ दे. तू ढोरं राखत मळ्यानं शेण्या गोळा कर. त्याचं सवता ढीक करून ठेव. त्याच्या मी तुला शेणी लावून देईल. त्या वाळवून तू इक. त्यातनं येतील ते पैसे साठव. त्यातनं खायला घेत जा, कापडं घेत जा. एखादी व्यक्ती शेण मला जात जा. मला आईचं हे बोलणं पटलं. मी ढोरं राखता माळा येणाऱ्या गावातल्या ढोरांची शेणं गोळा करू लागलो. ढोराकडे नसलो तर दुपारच्या इस्विटाच्या वक्ताला शेणाची बुट्टी करून माळाला जाऊन एक फेरी सगळीकडे टाकून येऊ लागलो. त्याचा ढीक सवता ठेवू लागलो. ढीक साठेल तसा कधी आई तर कधी आणसा मला शेणी लावून देऊ लागली. भटगल्लीत नाही तर मोहल्ल्यात जाऊन शेणी विकू लागलो. येतील ते पैसे सवतेटात साठवू लागलो. मलाही ही शेणी विकायची चटकच लागली. माळाला लांब लांब जाऊन शेणाची बुट्टी भरून आणू लागलो. कुणाच्याही कामाचा खोळंबा न करता गावात दुपारी नाहीतर सांजचं मोठा सुटल्यावर शेणी घालून येत असे. त्यामुळे कुणीच काही बोलू शकत नव्हतं. माझ्याकडं 5-6 रुपये साठले. 15 दिवसातनं एकदा तरी सिनेमा बघून येत असे. आईला माझ्या पैशाची काळजी वाटू लागली. तिला वाटलं माझे पैसे असेच कशाबशाला खर्च होतील. आज बाजाराचा दिस आहे. तुझ्या अंगावर कुर्ता चड्डी नाही. मी माळवं इकायला पुढे जातो. तू मोठा सुटल्यावर घराकडे ये. तवर मी माळवं इकून घराकडे येईल. मग तुला कुर्ता चड्डीला कापड आणूया. बरं. मला आनंद झाला. कधी नव्हे त्या आई मला आपण होऊन कुर्ता चड्डी घेत होती. एरवी महिनाभर तिच्या पाठीमागे लागावं लागे. मग कुठला तरी सण तोंडावर आल्यावर ती नवी धोतडी अंगावर घाली. विशेषतः पाडवा, दसरा आणि दिवाळी. मोठा सुटल्यावर मी भाकरी खाऊन धावतच घराकडे गेलो. आईनं माळव्याचं पैसे आलेलं माझ्या देखत मोजलं. थोडं कमी पडतील असं वाटतंय. होय, माळव्याला ह्या डावाला किंमतच आली नाही. मग आता असं करूया, माझ्याजवळ आहेत तेवढं मी घालतो. वर जे लागतील ते तू घाल. म्हणजे तुझ्या मनासारखं कापड घेता येईल. 4 पैसे चढ गेलं तरी हरकत नाही. म्हणजे मग मालकाला बी काय बोलायला जागा राहणार नाही. मी त्याला सांगतो अंदाच्या पैशानंच कापड आणली म्हणून. चालल. मला ती कल्पना एकदम पसंत पडली. माझ्या मनासारखी कापडं मला पहिल्यांदाच मिळत होती. हळूहळू ती माझ्याकडनं अधनमधनं पैसे मागू लागली. बाजारादेशी मला खायला आणायला म्हणून माझ्याकडनं पैसे घेऊ लागले. पण काही जरी झालं तरी माझ्याकडं पैसे साठू लागले. अधनमधनं मी सिनेमाला जाऊ लागलो. त्याच सिनेमातील गाणी माळाला म्हणत ढोरं राखत हिंडू लागलो. धुंदीत राहू लागलो. पुस्तकांची जागा आता सिनेमानं घेतली होती. बाळगुडीचा माळ आटंगण पटंगण पसरलेला. खरं म्हणजे तो सगळा माळच मध्यभागाला व माळाकडाच्या थोडी थोडी शेती होती.
कागलगावची 100-200 म्हसरं या माळाला पावसाळ्यात चरायला येत होती. पावसाळ्यात या माळाकडं लांबनं बघितलं तर पावसानं धुतलेली हिरव्या चाऱ्यानं जोगवलेली म्हसरं माळभर काळ्या छत्र्या पसरल्यागत दिसत. भरपूर विस्तीर्ण माळ असल्यामुळं ढोरं राखी पोरं आपली म्हसरं माळाला आणून दिसभर खुशाल खेळत. टंब्यानं, अट्टीनं, बैदुलांनी, काठी कोलवल्यानं, पैशांनी, बटणांनी अशा वाटेल त्या खेळानं खेळत. खेळून दमली की तिथंच माळाला भाकरी खाऊन आसपासच्या मळ्यातनं पाणी पिऊन येत. या माळावर पावसाळ्यात गोसाव्यांची 100भर पालं पडत. ती पावसाळाभर तिथंच असत. सबंध पावसाळा हे भिकारी गोसावी कागलात नि कागलाच्या आसपास खेड्यापाड्यात भीक मागून खात. ससे, खोकडं, घोरपडी, रानमांजरं त्यांच्या शिकारी करत. त्यांना चिरत, सोलत, खांडोळी करत उघड्यावरच बसत. कधी कधी ते बघण्यात वेळ कसा निघून जाई ते कळत नव्हतं. गोसाव्यांच्या म्हशी आमच्या म्हसरांपेक्षा जातवान. पावसाळ्यात त्या माळाला खुशाल चरत होत्या. हे गोसावी कुणाकुणाच्या बांधाचं गवत, झारोड्या, शिपट लपाट ओरबडून आणून त्या म्हशींना घालत. आमच्या बैलांना जी वैरण मिळे ती त्यांच्या म्हसरांना मिळे. पुष्कळ वेळा त्यांची घोडी आमच्या पिकात घुसत. दादानं वैतागून त्यातल्या एका घोड्याचा पायच मोडला होता. ती बातमी कळताच सगळ्या गोसाव्यांनी आमच्या खोपीला गराडा घातला. 100भर गोसावी आला होता. तास दिसतास भांडण नि घोड्याचा पाय मोडला ते घोडं किंमत करून विकत घे म्हणू लागला. त्यांना लंगड्या घोड्याचा उपयोग नव्हता. आम्हालाही घोड्याचा उपयोग नव्हता. शेवटी होय ना करता करता 10 रुपये घोड्याच्या मालकाला देऊन ते प्रकरण मिटवलं होतं. गावात भीक मागणारे हे गोसावी रानात मात्र कायम त्रास देत असत. दसरा झाला की ते त्यांच्या देवाची जत्रा करत असत आणि मग पालं मोडून गावोगाव भटकत असत. पण मृग निघाला की महिनाभरात हमखास माळाला येत. या माळावर धनगरांचा मोठा मेंढवडा पावसाळ्यात घातला जाई. तिथलं लेंडीखत सोन्याच्या दरानं शेतकरी विकत घेत. माळावर मी लोळलो, माती माखून घेतली, भिजलो, कोरडा झालो. म्हसरं राखली, शेणं गोळ केली. म्हसरांच्या अंगावर विजा पडताना डोळ्यात देखत बघितल्या. माळावरचे अनेक भूत रात्री माझ्या स्वप्नात आली. त्यांना सालने दिली. उन्हाळ्यात, पावसाळ्यात, हिवाळ्यात, गाड्यांच्या शर्यतीत, वेळी, रात्री, दिवसा, चांदण्यात माळाची अनेक रूपं बघितली. माळाच्या उतरणीला जिथं आमचं रान होतं तिथं जरा भरपूर चारा येत असेल. त्या ठिकाणी मेखा मारून म्हशी सोंदाराला बांधून मी पाण्याकडे जात होतो. सोंदराला म्हस बांधली की सोंदर मेख खाऊन मेखेला बांधला की आसपासच्या 2 खळ जागेत म्हस आरामात चरू शकेल. तिला राखत बसण्याची गरज नसे. म्हशीला नेऊन मी कशीबशी बांधली. मग परत येऊन तिच्या 1.5 वर्षांची रेडीला नेण्याची तयारी केली. कारण दोन्ही म्हशींना एकदम नेऊन बांधता येणं मला शक्य नव्हतं. रेडी फळकर होती. ती फार पळायची. म्हणून तिच्या आईला प्रथम जागेवर माळावर नेऊन बांधलं. मग गोठ्यात बांधलेल्या रेडीच्या दोन्ही शिंगांच्या बेचक्यातून सोंदर घेऊन गच्च बांधला. त्या सोंदराची कोपरी माझ्या खांद्याला अडकवली नि रेडीच्या गळ्याचं दाव्याचं बिरडं फोडलं. खोपीपासनं फरलांगभर अंतरावर म्हस बांधली होती. मध्ये नुकताच जोंधळा कापलेलं सडांग. त्यात सडाचे खोरबांधे टिसटिसभर आलेले. मग माळाच्या उतरणीचे खड्डे खबदाड, दगड धोंड. रेडी गोठ्यातनं जी बाहेर आली ती अनपेक्षितपणे जोरानं चौखर पळू लागली. हातातला सोंदर आवरता आवरेना. ओढ जोरात बसू लागली. म्हणून सोंदर सटकन सोडून दिला आणि खांद्याला अडकलेली कोपरी काढूस्तवर हातात अडकली आणि मी आडवा झालो. खड्डे, खबदाड, दगड, धोंडे यातनं फरफटत ओढला जाऊ लागलो. हो हो म्हटलं तरी रेडी थांबायला तयार नव्हती. म्हशीच्या दिशेने ती चौकरू सुटलेली. मी नुसता ओरडत होतो, धावा धावा, पळा पळा म्हणत होतो. तोवर माझी फेसाटी होऊन रेडी म्हशीपर्यंत गेलीही. म्हशीपाशी जाऊन रेडी थांबली. त्यावेळी माझ्या अंगावरच्या कापडाच्या चिंध्या झाल्या होत्या. पोट आणि मांड्या खरचटून रक्तबंबाळ झाल्या होत्या. डोकं दगड धोंड्याला बडून फुटलं होतं.
ओठाला काहीतरी लागलं होतं. दोन्ही हात निखळल्यासारखे काखेतून दुखत होते. दादानं गावातनं सांचं परत आल्यावर रेडीला पोटभर बडवलं. निवांत चरून येऊन दावणीच्या खुंट्याला बांधल्यावर अचानक मार का मिळतोय याचा तिला पत्ता लागला नाही. पुढे 15 दिवस घरात बसून काढले, तेव्हा कुठं चालता फिरता येऊ लागलो. माझी 5वीची परीक्षा अर्ध्यातनं सुटली नि दादाची खात्री झाली की आता माझी शाळा कायमची बंद झाली. मग त्यानं दिन्याला काढून टाकलं नि दिन्याची जागा मला दिली. गणपा निंबाळकर नावाचा मोठा गडी मोटक्या म्हणून ठेवला. दादाला काही गावात काम लागलं, कुठं परगावाला जायचं असेल, कोर्टात काही काम असेल तर मोटक्या रोजवारी सांगितलं जायचा. पण आता माडीचं घर बांधलं म्हणून की काय, दादानं मोटक्या सालगडी म्हणून ठेवला. मोटक्या मळ्यात असला की मळ्याची सगळी चिंता पाहतो. औत अवजारांची सगळी कामं करतो. जनावरांची देखभाल करतो. त्याच्या हाताबुडी ढोरानं शेण काढायला, गोठा लोटायला, पाणी पाजायला, आवतं धरल्यावर बैलांना दाबायला, ऊसातला हिरवा पाला काढून जनावरांना घालायला बारकं एक पोरगं असलं की कुणब्याच्या एका मोठ्याचा मळा चालतो. आमच्या मळ्याची कुवत तेवढीच. एकुलती एक विहीर, तिच्यावर 4 गडी गुळानं राख पितलेलं. त्यामुळं गणपा मोटक्या आणि मी पणक्या असा हिशेब घालून दादा आता मळेकर म्हणून कामाच्या निमित्तानं गावात हिंडायला मोकळा झाला. गावात असे बरेच शेतकरी हिंडत. बाजारपेठेत कुणाच्या तरी दुकानात, न्हाव्याच्या दुकानात, कुणातरी मोठ्या शेतकऱ्याच्या घरात त्यांच्या गप्पा चालत. असं गावातनं हिंडणं, गप्पा मारणं ही त्यांची सुखाची कल्पना असे. कष्टाळू गावात तेवढी सुखाची कल्पना. आपली पोरं शेतात राबतायत आणि आपण गावातनं कारभारी होऊन हिंडतो आहे, यात त्यांना कुणब्याच्या जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटत होतं. माझी शाळा संपल्याचं माझ्या लक्षात आलं नि मी गुदमरल्या मनानं मळ्याच्या भोवतीच्या वातावरणात रमण्याचा प्रयत्न करू लागलो. रातचं घराकडे गेल्यावर गल्लीतल्या पोरांशी बोलत बसू लागलो. बरोबरची होती ती 6वीत गेली होती. ती 6वीतल्या गमती जमती सांगू लागली. बाकीच्या शाळेतल्या गप्पाही निघत. ती 6वीतल्या गमती जमती सांगू लागली. त्या ऐकताना काहीतरी हरवल्याची जाणीव होई. अशा वेळी 6वीचं मराठीचं मन्वंतर वाचन उगीच वाचून काढलं. वाचता वाचता शिकायला काय मिळालं असतं याची स्वप्न रंगवली. पोरांनी आणलेली गोष्टीची पुस्तकंही चिमणीच्या उजेडात बसून वाचू लागली. माझी गोष्टींची 50 भर पुस्तकं घर बांधताना कुठंतरी गायब झाली. त्याचे 2-3 गट्टे बांधून मी देवळीत ठेवले होते. ते बांधकामावरला लिहायला वाचायला येणाऱ्या माणसांनी पळवले. मला त्याची काही पत्ता लागला नाही. इसवाटाची वेळ होती. दादा नुकताच जेवून कट्ट्यावर घोरत उताना पडला होता. आई वळचळणीच्या सावलीला रेडकाच्या अंगावरचे केस कात्रीनं कापत होती. तिथंच मी 5वीत इतिहासाचं पुस्तक चाळा म्हणून वाचत होतो. दप्तर मळ्यातच पडलेलं. त्यातली पुस्तकं अधनमधनं उगच काढून वाचत बसत होतो. शिवाजी महाराजांची कारकीर्द पुन्हा पुन्हा वाचणं हा आवडीचा छंद. तेच त्यावेळी चाललं होतं. शिवाजी, शहाजी, संभाजी यांची चित्र बघता बघता एक गोष्ट लक्षात आली. तिघांचेही चेहरे एकसारखे वाटू लागले. बापासारखा मुलगा आणि मुलासारखा नातू. सगळे स्वाभिमानी आणि धर्माला जागणारे. परंपरेने हे गुण चालत आलेले. रत्नू हाय का? झुलत झुलत सांगावचा तुकदेव पाटील खोपीकडं घाम्याघूम होऊन येत होता. आहेत की, या, आई म्हणाली. माझ्या मनात चाललेला विचार तुटला. दादाला मी उठवलं. तुकदेव पाटलानं प्यायला मातीच्या घागरीतलं गारगार पाणी मागितलं. दादाबरोबर चिलीम भरता भरता गप्पा सुरू झाल्या. तुकानानाच्या धिप्पाड आडव्या हाडाच्या शरीराकडे बघत मी त्यांच्या गप्पा ऐकत बसलो. उन्हाचंच दौड दिली. पोराचं दूध पोचत करून आलो कागलाच्या स्टँडवर. पुढ्यात ठेवलेल्या 2-3 शेराच्या जर्मल बाटलीकडे बघत तुकानाना म्हणाला. गप्पांचा रंग भरत चालला. तुकानानाच्या पोराला कोल्हापूरच्या मोतीबाग तालमीत शिकायला ठेवला होता. 17-18 वर्षांचा पोरगा.
पण हत्तीच्या पिल्ल्यासारखा दिसू लागला होता. जिल्ह्यात नाव मिळवेल असं वाटत होतं. रोज तीन तीन मैलांची वाट पायी चालून दुकानांना कागलाला येत होता आणि तिथनं सर्व्हिस मोटरनं कोल्हापूरला दूध नि बाकीचं काय बाय लावून देत होता. पोराच्या शिकण्याचं डावपेच कौतुक झालं. मग दादाच्या आणि दुकानाच्या वेळच्या कुस्त्यांकडं, त्या वेळच्या मोठमोठ्या पैलवानांच्या खेळाकडं मोहरा वळला. जायच्या वक्ताला पुन्हा घटाघटा तांब्याभर पाणी पिऊन दुकानाना उठला. मी पुन्हा कुडाला टेकून पुस्तक वाचत बसलो. आईचं रेडकू कातरून झालं. घटकाभर इकडं तिकडं गेला आणि सगळी दुपारचा तुकडा चावायला बसली. चल रे अंदा, आईची हाक आली. मी पुस्तक घेऊन कट्ट्यावर बसलो. किती पुस्तकं वाचायची ती? टाक तिकडं आणि खा घासभर चवीनं, आई म्हणाली. मी हळूच पुस्तक मिटलं आणि मांडी बुडीत घेतलं. घास चावता चावता दादा म्हणाला, आता मळकरी झालायस. घरात एकाला 2 म्हसरं आहेत. लागल तेवढं दूध पीत जा आणि तालमीत जायत जा. आपण धड तर सगळी दुनिया धड. खावं प्यावं आणि रेडकागत ताकद बाळगून राहावं. मग कुणा भाऊबंदकीची वाकडी नजर करून बघायची ताकद नाही. कुणी कार म्हणून झिनकारलं नाही का चोर दरोडा येणार नाही. रोज सांचं जरा जायत जा तालमीत. दादाच्या मनावर तुकानानाच्या पोराचा परिणाम झालेला दिसला. मला हा विचार बरा वाटला. गावाला तालमीचं वेड होतं. शाहू महाराजांनी ते या भागाला कायमचं लावलेलं. टिकीवर तालीम होती. प्रत्येक तालीम रात्री 8-9 वाजेपर्यंत आणि पहाटे 5 ते सकाळी 7 वाजेपर्यंत घुमताना ऐकायला येत होती. कधी कधी नुसताच तिथं जाऊन बसत होतो. उरुसाच्या निमित्तानं गावात कुस्त्या होत. त्या झाल्या की 5-6 महिने गावभर त्यांचा असर असे. मला परवानगी अनासाई मिळाली. मी तालमीत जाऊ लागलो पण अंगाला लावायला खोबरेल तेल मिळत नसे. घरात खोबरेल तेलाचा नेहमी तुटवडा. ते डोक्याला काही नाही लावलं तर डोक्याचं फारसं काही अडत नाही असं सगळ्यांच्या लक्षात आलेलं. त्यामुळं कधी तरी महिन्याभरातनं एखादा चमचा तेल आणलं की सगळ्या पोरांना आई थेंब लावत असे. शिवाय उरून ठेवून ती अधनमधनं बारक्या पोराला लावत असे. तेल लावून मेहनत करायची रीत असल्यामुळं कधी कधी मग मी येशेल तेलच घेऊन जात असे. दुधाची तहान ताकावर भागवीत असे. 7-8 महिने गेले. 2-4 डाव येऊ लागले. डावांपेक्षा ताकदीचा वापर करून कुस्ती करत होतो. धुडगूस चालला होता. दमेपर्यंत जोरबैठका काढत होतो. त्याला नियम नव्हता. उगाचच पैलवानासारखं काका फुगून चालायची सवय लागली. ओठावर मोठमोठ्या पैलवानासारख्या मिशा कधी येतील असं होऊन गेलं. कुणीतरी सांगितलं की ओठावरनं वस्तारा फिरवल्यावर लवकर येतात. म्हणून एकदा चोरून दादाचा वस्ताराही ओठावर फिरवला. पण मिशा काही आल्या नाहीत. मिशा नाहीत तर नाहीत, पण आपण मोठ्या माणसासारखं दिसावं म्हणून मी आई आणि मिळून महिनाभर इकडचे तिकडची कामं करून माझी शेणकुट विकून मला एक धोतर जोडी आणि एक पटका विकत घेतला. मग मी पैलवानी धोतर निवर लांब शेमल्याचा पटका बांधून मळ्याकडे गावात जाऊ लागलो. गावातनं तसाच हिंडू लागलो. आईलाही आपलं पोर आता मोठं झाल्याचा भास झाला. दादालाही वाटलं पोरगा आता पुरतं शेतकरी होऊन गेलं. एके दिवशी घडू नये ते घडलं. फाळक्याच्या शिरप्याबरोबर कुस्ती रंगात आली होती. मिळेल तो अवयव धरून त्याला ओढत होतो. तोही ओढत होता. त्या गडबडीत त्यानं माझ्या गळ्यातल्या पेटीचा दोराही एकदा धरला. मान कचकतून आवळली. माझी मान आवळल्यावर त्याच्या लंगोटाच्या नाडीचा माझा हात ढिला पडला. शिरप्या सुटून गेला. पुन्हा झटापट सुरू झाली. अर्ध्या तास दमल्यावर दोघेही वर आलो आणि अंग पुसू लागलो. गळ्यातल्या काळ्या दोऱ्याची माती पुसता पुसता माझ्या लक्षात आलं की माझ्या गळ्यातली सोन्याची पेटी तुटून पडली आहे. नुसताच काळा दोरा गळ्यात आहे. माझ्या काळजाचं पाणी झालं. लगेच मी हौदात उतरून जिथं खेळलो तिथं मातीत पेटी हुडकू लागलो. रॉकेलच्या चिमणीच्या उजेडात उगीच थोडं थोडं अंधुक दिसत होतं. त्यात पुन्हा बाकीची पोरं खेळत होतीच.
मातीसारखी इकडची तिकडं, खालची वर, वरची खाली होत होती. दोघा तिघांनी पेटी हुडकायला मदत केली, पण ती गावली नाही. मी तसाच धडधडल्या छातीनं घराकडे निघालो. पेटी पडल्याचं कुणालाच सांगायचं नाही असा निश्चय केला आणि जेवून झोपलो. दुसऱ्या दिवशी मळ्यात कट्ट्यावर जेवायला बसलो तेव्हा आईच्या ध्यानात आलं. गळ्यातली पेटी र हाय ना व गळ्यात. मी एकदम चमकल्यागत करून दोऱ्याला हात लावला. दोरा चापापलगत केला. कुठं पडली की काय ग? अरे माझ्या कर्मा. आईनं कपाळावर हात बडवून घेतला. गळ्यातल्या दोऱ्याला पेटीचा नुकता फासा घालून दादानं बसल्या जागीच माझ्या पाठीत कुमका घातला. गिळत असलेला माझा घास पुन्हा तोंडात आला. सुक्काळीच्या, गळ्यातली पेटी कावा पडली त्याचा तुला पत्त्या नाही. गांजा वडतस का आपू खातस? पावली भराची पेटी आता कुठं हुडकू? तो मला एकामागोमाग एक दणके लावू लागला. कुठं पडली तुला कसं नाही र कळलं? आईनं काळजीनं विचारलं. रात्री कुस्ती खेळताना तालमीत पडले असेल. फाळक्याचं शिरप्या गळ्यातल्या दोऱ्याबरोबर लय झोंबत होतं. उठ उठ, दादानं लाथ घातली. ठेव ती भाकरी, चल त्या तालमीत. मी तसाच उठून दादाबरोबर तालमीत गेलो. तालमीला नुसती बाहेरनं कडी होती, ती काढली आणि आत घुसलो. एकाकडनं माती धुंडाळली. मग पुन्हा घराकडे मी एकटा पळत गेलो आणि तुरी चाळायच्या घोळणा घेऊन आलो. त्यानं माती चाळली. सगळा दिस दोघेही तालमीत माती चाळत होतो. दादा अदनमधनं नको त्या शिव्या देत होता. मी मुकाट्याने ऐकत होतो. मी मुकाट बसल्यानं दादाचा राग चढत होता आणि मला अदनमधनं त्याच्या दणक्याचा मध्येच लाथेचा प्रसाद मिळत होता. शेवटी 3-1 तास माती चाळल्यावर दोघांच्याही लक्षात आलं की पेटी गावत नाही. मग दादानं त्याच मातीत मला इतकं लाथललं की कपड्यासकट घुसळून निघालो. तालमीच्या तांबड्या मातीत ते शेवटचं लोळणं. पुढं अदनमधनं दादाला आठवण होईल तसा 3-4 दिवस मार खाल्ला. तालीम कायमची बंद झाली. शेणी विकून रुपयाभर आला होता. थिएटरात आदल्या दिवशी मारामारीचा सिनेमा लागलेला. गणपा 2 दिवस पाहुण्याच्या गावाला काही कामासाठी गेला होता. त्यामुळं दादाला मळ्याकडं वस्तीला जावं लागत होतं. मी घरात झोपत होतो. नुकताच जेवून दादा मळ्याकडे गेला होता. आई, मी सिनेमा बघून येतो ग. मी टोपी घालता घालता आईला म्हणालो. अंद्या, सारखा किती सिनेमा जातोस रे? जरा पोटापाण्याला खाईत जा पैसे. पोटापाण्याला बी खातोस की. चलतो मी. दादा, मी बी सिनेमा बघा येणार. 6-6.5 वर्षांचा शिवाजी पटकन अंथरुणातून उठून बसला. ने जा त्याला बी, आई म्हणाली. न ग, पैसे नाहीत माझ्याजवळ. त्याला अर्ध तिकीट घेतात. आजच रुपया आला नव्ह तुझ्या शेणकुटाचा. तुला बसायला पैसे नाहीत की त्याला बघायला नाहीत होय? बस, मी दादाला सांगतो की नाही बघ. सांग जा, म्हणून पुढं सटकलो. प्रत्येक वेळेला त्याची पाठीमागं पिरपिर होती. त्यामुळं घरात कुठं जातो हे सांगायची सोय नव्हती. शिवा लगेच पाठीमागं लागत होता. पण सकाळी उठून शिवा न्याहारीच्या वक्ताला मळ्याकडे आला आणि धावावर त्यानं मी रात्री सिनेमाला गेल्याची चहाडी दादाजवळ केली. दादा मोठ मारत होता. मी पाण्याकडे होतो. मोठा सुटल्यावर सगळेजण जेवायला एका जागी कट्ट्यावर बसलो. जेवता जेवता दादा म्हणाला, रात्री सिनेमाला गेला होतास वय रे अंद्या? हा, माझ्या पैशानं मी गेलो होतो. कुठनं आणलंस पैसे? आगा, त्यानं काल 1 रुपयाची शेणकुटं ऐकल्यात. शिवानं दादाला सांगितलं. होय र? होय. माझं मी माळाचं शेण्या गोळा करतोय आणि आईकडनं शेणकुटं लावून घेतोय. सुक्काळीच्या, सिनेमा 2 तास बुडून पैसे फुकट घालवण्यापेक्षा त्याचं काय तरी घेऊन खाईत जा की. किती वेळा तुला सांगायचं, सिनेमाचं काय पोट भरतंय वय? भिकारचोट नाद हाय त्यो. मी नुसतं हो म्हटलं आणि जेवून मोकळा झालो. आई दादाचा सिनेमाला विरोध होता. त्यांना कायम पोटापाण्याचा प्रश्न पडलेला. तरीही मी सिनेमाला जात होतो. महिन्यातनं 2-3, 3-4 वेळा मी जात होतो.
माझं असं सिनेमाला जाण्याचा पाठीमागं शेणकुटाचे पैसे आहेत हे दादाच्या ध्यानात आलं होतं. गावात आलेला सिनेमा गोरगरिबांचे पोरासोरांचे पैसे गोळा करत होता हे खरंच. माझी ती चटक सुटत नव्हती. दादानं एक दिवस मला दम दिला. रांडच्या घरातलं फुकटचं खाऊन माळाचं शान धरतोस आणि त्याचं पैसे सवतं ठेवतोस वय. उद्यापासनं गोळा केलेलं सगळं शान ढोरांच्या शेणात ढिगत टाकत जा. आणि तू बिगत काळे, त्याला असली काय थेरं शिकवितलं तर खबरदार, तुला सांगतो. तेव्हापासनं दादा मला ढोरामागं हिंडताना शेण गोळा करून घरच्या ढोरांच्या शेणात ढिगात टाकायला लावू लागला. मला मग शेणकुटाचे पैसे मिळेनात. त्यामुळे सिनेमा खूपच कमी झाला. पण वेळ मात्र कमी झालं नव्हतं. बघण्याची इच्छा आभाळाएवढी दांडगी होती. वाटेल त्या युक्त्या करून सिनेमा बघण्याचा मी प्रयत्न करू लागलो. थिएटरात पिठात खुर्च्या नव्हत्या, खालीच बसावे लागे. त्यामुळं कितीही माणसं बसवली जात. कधी कधी गर्दीचा फायदा घेऊन मी एखाद्या शेतकऱ्याच्या खांद्यावरल्या घोंगड्याच्या आडोशानं थिएटरात शिरे. कधी कधी सिनेमा सुरू होईपर्यंत नुसताच इकडं तिकडं हिंडून वेळ काढी आणि दार बंद झाल्यावर चौकटीच्या सादरीनं थोडं दिसत असेल तिथं एक डोळा लावून उभा राहून पाही. पण डोरकीपरच्या मागणं हळूच येऊन ढुंगणावर कधी कधी खोक्याचं फळकुटोडी मला पिटाळून लावी. त्यामुळं चुटपुटता 2-3 चित्रांचा भागच पाहायला मिळे. दुसरी एक खास गोष्ट म्हणजे दुसरा खेळ 10 वाजता सुरू होई आणि त्याचं मध्यांतर 11:15 ते 11:30 दरम्यान होय. मध्यंतरात माणसं लघवीला बाहेर येत. त्यावेळी त्यांना गर्दी असेल तर डोरकीपरला कंटाळा आला असेल तर अर्धी तिकीट दिली जात असत. मग गर्दी बरोबर मी हळूच आत जाई आणि दाराकडे पाठ करून कुणाच्या तरी आडोशाला बसून अर्धा सिनेमा पाही. 9 वाजता मी घरातनं बाहेर पडे. मग 9 ते 11 पर्यंत डोरकीपरला आपला चेहरा न दाखवता कुठंतरी अंधारात बसून काढे. दुसरा खेळ सुरू झाल्यावर मी जर डोरकीपरला बाहेर दिसलो तर तो मध्यांतर चेहरा ओळखून आत सोडणार नाही अशी भीती वाटे. पण तरीही तो कधी कधी मला बाहेरून माझं मानगट पकडून मला टिपून काढे. कधी कधी दुसऱ्या खेळाच्या मध्यंतराला तो अर्धी तिकीट देई. त्यामुळे मी बाहेरच निराश होऊन खुळ्यासारखा राही. मग 9 ते 12 पर्यंत उगाचच थिएटरात चित्र बघून राही आणि हताश होऊन घरी परते. दिवाळीचे दिवस होते. दिवाळीनिमित्त भगवा झेंडा हा मराठी ऐतिहासिक बोलपट लागला होता. शिवाजी महाराजांचा बोलपट आला की तो मी जीवाचा कान करून नीट डोळ्यात सगळ्या शक्ती आणून पाहण्यासाठी धडपडे. भगवा झेंडा आला होता आणि काही केल्या मला सिनेमासाठी 3 आणे मिळण्याचे झाले होते. 4-5 दिवस थिएटर जवळ तिकिटाच्या खिडकीजवळ उगाचच सिनेमा सुरू व्हायच्या वेळी उभा राहिलो. मनात खुळी आशा होती की कुणीतरी ओळखीचं भेटेल आणि तिकीट काढेल. एखाद्या वेळेस गुजरातच्या इथं मिस्त्री म्हणून असलेला मामा सिनेमा बघायला येईल किंवा त्याच्या हाताखाली काम करणारे ड्रायव्हर सिनेमाला येतील आणि मला घेऊन जातील. कधी कधी तसं व्हायचं. मामा किंवा मामाचे ड्रायव्हर भेटायचे आणि बरोबर घेऊन जायचे. पण यावेळी तसं काही घडेना. मग त्या दिवाळी थंडीच्या दिवसात उगाचच उघड्या गटारेकडेला अंधारात बसून राही व मध्यंतराची वाट पाहत. पण गंमत अशी की एकही दिवस असा येईना की दुसऱ्या खेळाच्या मध्यंतरात डोअरकीपरनं अर्धी तिकीट दिली नाहीत. दिवाळीचे दिवस होते. दिवाळीला लागूनच कागलला उरूस असतो. उरुसाची माणसं रात्रभर इकडं तिकडं निरनिराळ्या कार्यक्रमाला जात असत. त्यामुळे डोअरकीपर दुसऱ्या खेळाच्या मध्यंतरात तिकीट देऊनच माणसं बाहेर सोडत असे. एक ना एक दिवस तरी डोअरकीपर तिकीट देणार नाही अशा आशेवर रोज थिएटर जवळ 9 ते 11:30 रेंगाळत होतो. एके दिवशी असं लक्षात आलं की थिएटरच्या बाहेर पडद्याच्या विरुद्ध दिशेला पडक्या घराची एक भिंत उभी आहे. त्या भिंतीवरून सिनेमा दिसण्याची शक्यता आहे. कारण थिएटर काम चालावचं होतं, तात्पुरतं उभं केलं होतं. त्याची डावी बाजू उघडीच होती. पण केबिनची भिंत उंच असल्यामुळं त्या बाजूनं रस्त्यानं जाताना कुणाला आतनं दिसणं शक्य नव्हतं. मी विचार करून त्या पडक्या घरात हळूच घुसलो. पडक्या भिंतीचा अंदाज घेतला तर तिच्या देवळीत
दोन्ही पाय ठेवून वर भिंतीला धरून उभं राहता येणं शक्य होतं. म्हणून तसा प्रयत्न करून पाहिला तर चित्र दिसू लागली पण त्यांचं बोलणं ऐकू येईना. त्यामुळं चित्र ही काय येतात आणि का जातात हे कळेना. आणि भिंत पडद्यापासनं बऱ्याच अंतरावर असल्यामुळं नुसती चित्र बघण्यातही काही आनंद वाटेना. तरीही दुसरा खेळ मध्यांतराच्या अगोदर 15-20 मिनिटं बघितला आणि मध्यांतराचा पिठाचा दरवाजाजवळ गेलो तर डोअरकीपर अर्धी तिकीट देत आला. कुणीतरी बातमी आणली की उर्सात जी टुरिंग टॉकीज आलेली आहे तिचा सिनेमा गोरा कुंभार यंत्रातल्या बिघाडामुळे चालेना झालाय. तिकिटाचे पैसे लोकांना परत करू लागले आहेत. अशी बातमी कळताच धंदेबाज मालकानं कर्णा घेऊन एक माणूस माझ्या समोर पाठवला आणि त्याला आज रात्री 12:30 वाजता तिसरा खेळ होणार आहे, भगवा झेंडा, ऐतिहासिक मराठी चित्रपट, असं करण्यातून तिथं पुकारताना थांबायला सांगितलं. 12च्या दरम्यान गर्दी होऊ लागली. मी तसा तिष्ठत उभा, कारण देवळीत पाय देऊन हातांनी भिंताडाचा आधार घेऊन उभं राहिल्यानं पाय अवघडून गेले होते. पण तिसरा खेळ 12:30ला सुरू होणार म्हणताच माझ्या तोंडाला पाणी सुटलं. तिसऱ्या खेळाच्या मध्यांतराला डोअरकीपर अर्धी तिकीट नक्की देणार नाही. फुकटात मिळतोय म्हणून एवढ्या रातचं, म्हणजे जवळजवळ 2 वाजता कोण सिनेमा अर्धाच बघायला येणार आहे, माझी खात्री झाली. वाट बघत तिष्ठत मी अंधारात बसलो. जांभयावर जांभया येत होत्या. थंडी अधिकाधिक वाजेल तसं दोन्ही हात दोन्ही खांद्यांना आवळून धरत तिसऱ्या खेळाच्या मध्यंतराची वाट बघू लागलो. 1:45च्या सुमाराला मध्यंतर झालं आणि डोअरकीपरनं खरोखरच तिकीट दिलं नाहीत. माणसं बाहेर येताना दारातच कुणी नव्हतं. माणसं गटारीकडेला लघवीला बसली. मीही हळूच त्यांच्यात जाऊन लघवीला बसलो. थिएटरातनं बाहेर लघवीला आल्याचा भाव चेहऱ्यावर आणला आणि सहजपणे बाजूला उभ्या असलेल्या डोअरकीपरकडे दुर्लक्ष करत माणसांच्या गर्दीबरोबर आत जाऊ लागलो. संपूर्ण अर्धा सिनेमा बघितला आणि धन्य होऊन 3-3:30 वाजता घराकडे परतलो. तर मित्रांनो, आजच्या कथेमध्ये आज आपण इथेच थांबूयात. उर्वरित भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात. तर चला मग भेटूयात पुढील कथेमध्ये. धन्यवाद.